जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आपण आलो आता अंजरले गावामध्ये, अंजरले भंडारवाडा येथे। तर आपण गेल्या वर्षीसुद्धा मागच्या वर्षीसुद्धा स्वामी समर्थांच्या पालखीच्या दर्शनासाठी आलो होतो, महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, आणि यावर्षीसुद्धा आपण आलेलो आहोत। तर आपल्यासोबत आहे राजू दादा, आपण दोघेजण आलो आहे आम्ही, आणि बघूया, मागच्या वर्षीसुद्धा आपण आलो होतो, तर याही वर्षी आपण आलो आहे आणि बघूया स्वामींचं दर्शन घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आपल्याला झाला आहे उशीर यायला, आपण उशिराच आलो आहे। तर स्वामींची पालखी आहे ना सायंकाळी 4:30च्या दरम्यान काहीतरी अंजरले गावामध्ये आलेली आहे, आणि आपल्याला उशीर झाला, म्हणजे मी गेलो होतो कामासाठी, तर कामावरून आलो, त्यानंतर लेट झालं आपल्याला यायला। तर आता आपण फायनली आलेलो आहोत। तर स्वामींची आरती वगैरे झालेली आहे, आता आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेणार आहोत। तर पाहूया आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉगच्या माध्यमातून। तर चला, जास्त वेळ घेत नाही आता, पण एक सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर तर करायचंच आहे। तर राजूदा आहे आणि सोमसुद्धा आहे, सोम शेठ इकडे लाईन आहे, आणि आपण आता जातोय आतमध्ये। पालखी आपण पुढे सरकतो जशी लाईनसुद्धा वाढतच चाललं आहे, आणि अगदी आपण आता जवळ येऊन पोचलेलो आहोत पालखीच्या, म्हणजे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी। आपण थोड्याच वेळात आपल्या दर्शन होणार आहे, आणि अनंत तोडणकरांच्या उर्फ बारक्या तोडणकर यांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांची पालखी आपण बघतोय बसवलेली आहे। व्हिडिओ घेऊन चालू आहे। तर बघतोय म्हणजे आपण दर्शन घेतलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांचं, त्याचबरोबर राजू दादाने सुद्धा घेतलेलं आहे, आपला सोम शिंत्रे त्याने सुद्धा घेतलं आहे, आपण बघूया। तर बघतोय आपण मंडळी, आत्ताच आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं आहे, आणि भली मोठी रांग अगदी अंगणामध्ये लागलेली आपण पाहायला आपल्याला मिळते सर्वांना। तर आपण सुद्धा व्यवस्थितपणे दर्शन सर्वजण घेऊ शकतो। आणि खूप सुंदर प्रकारे आपण बघतोय पालखीसुद्धा महाराजांची सजवलेली आपण सर्वजण पाहतोय, आणि आपल्या अंजरले परिसरातील भाविक भक्त मंडळी आपल्या इथे दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। पालखीतून दर्शन घेतल्यानंतर आपण बघतोय पालखीतून अगदी दर्शन घेऊन आल्यानंतर अगदी डाव्या बाजूलाच इकडे महिला मंडळी आहेत, आणि इकडे प्रसाद आपल्याला मिळतं, तर आपण प्रसाद घेतलेला आहे। तर इकडे आपल्या अंगणवाडीच्या बाई आहेत, तर आपण बघतोय महिला मंडळ आपला राजूदाससुद्धा इकडे पुढे आलेला आहे, आणि इकडे महिला मंडळ बघा, मला वाटतं अंजरले गावातील असाव्यात, कारण एक मॅचिंग केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि मागेसुद्धा लाईन काय संपतच नाही आहे, आणि असंच लाईन ही चालूच राहणार आहे स्वामींच्या दर्शनाला। भक्तांची गर्दी काय संपणार नाही आहे। मित्रांनो, स्वामींच्या पालखीचं दर्शन घेऊन आपण आलो आहे, आणि आता इकडे महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, तर आपण आता महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत, लाभ घेणार आहोत। तर पाहूया, इकडे सुद्धा भक्त मंडळी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत, तर आपण बघू शकतोय इकडे मामासुद्धा आहेत चाचोलमधून, दोघे पण मामाचे आत्याचे मिस्टर। मित्रांनो, आलाय आता आपण काउंटरवरती महाप्रसाद घेण्यासाठी, तर पाहूया, आपण आता रांगेमध्ये उभे आहोत। तर इकडे काकी आहे, तिकडे आपल्या ताट वाटी तर आपण घेतलेले आहे,
आणि पुढे सुद्धा लाईन आहे. तर काउंटरमध्ये आपण आता उभे आहोत. तर बघूया, आता मोबाईल जरा बाजूला ठेवतो आणि आधी महाप्रसाद घेऊया आणि नंतर बसून आस्वाद घेताना आपण. तर मित्रांनो बसले आता महाप्रसाद घेऊन पुण्यामध्ये. तर पाहूया महाप्रसाद काय काय आहे. तर पुरी आहे, जिलेबी आहे, असं खूप काही आहे, पापड, लोणचं. तर या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी राजूदाने सुद्धा सुरुवात केलेली आहे. इकडे आत्या पण भेटले आणि आपल्यासोबत आपला छोटा सबस्क्रायबर सुद्धा आहे. हे छोटं मग आपल्या रोज व्हिडिओ बघतो आवडीने आणि कुठे पण भेटला की लगेच हात करतो, दादा दादा काका. तर या महाप्रसादाचा लाभ घेऊया. तर मित्रांनो बघतोय आपण महाप्रसादाचा लाभ घेऊन झालेला आहे. इकडे आपले मित्रमंडळी सुद्धा अंजर्ले गावातील बसलेले आहेत, महाप्रसादाचा लाभ घेताना बघतोय. आणि आपण बघतोय एकदम इकडे आहे ना समुद्राच्या किनाऱ्यावरती आपण इकडे आहोत. इकडे नारळाच्या बागा आहेत आपण बघू शकतो आणि मस्त शांत वातावरणात आपण इकडे जेवणासाठी म्हणजे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व मंडळी बसलेत आणि अत्यंत सुंदर अशी सुव्यवस्था केलेली आपल्याला पाहायला भेटते. तर इकडे आपले अमोल काका आहेत, जेवलो. तर इकडे भक्त मंडळी महाप्रसादाचा लाभ घेताना आपण बघतोय. इकडे आपले गावातील मंडळी सुद्धा आहेत. तर पाहूया, इकडे काजल पण आले. काय स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आपण महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेऊन आलेलो आहोत आणि भक्तांची गर्दी ही वाढतच चाललेली आपण बघतोय. तर भक्तांची स्वामींच्या दर्शनासाठी लागलेली रांग ही काही संपत नाही आहे, आपण बघू शकतो. खूप वेळ झाला, जसे भक्त येत आहेत तसे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन पुढे सरकत आहेत आणि आणखी नव्याने रांग ही तयार होताना आपण पाहायला भेटते आपल्याला सर्वांना. मित्रांनो स्वामींच्या दर्शनासाठी लागलेली रांग तर आपण पाहतोय. शिवाय इथे अंगणामध्ये हरणाई गावातील महिला मंडळींचं इथे आपण सुस्वर भजन ऐकणार आहोत. पाहूया आपण.
मित्रांनो, आपण स्वामींच्या दर्शनाला आलोय. तर ज्यांच्या घरी आलोय ते रवींद्र तोडणकर, अनंत तोडणकर उर्फ वारक्या. तर मागच्या वर्षी सुद्धा आपण आलो होतो काकांच्या घरी आणि स्वामींचं दर्शन घेतलं होतं आणि गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी आपण आलेलो आहोत. तर काका, मी रवींद्र अनंत तोडणकर, अंजरले ठिकाणी, भंडारवाडा या ठिकाणी आपण स्वामी सेवक म्हणूनच आपल्या घराची प्रचिती झाली आणि या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला गेला. माझे परम मित्र हा संदेश दरवर्षी पोहोचवत असतात तुमच्यापर्यंत आणि ती सेवा घेत असतात. दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षी आणि संदेश पोहोचवल्याप्रमाणे माझ्या मित्रानं यावर्षी दर्शनाला खूप गर्दी लोटलेली आहे. अलोट गर्दी म्हटली जाते ती आणि रांगच्या रांग झालेली, महाप्रसादाचं पण पर्वणी झालेली आहे आणि ही स्वामी सेवा या मित्रांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते. हाच माझ्या घरातला स्वामी प्रसाद आहे. हेच मला सुख आहे, हेच माझं दैवत आहे. एवढंच बोलून समाधान व्यक्त करतो. धन्यवाद काका. आणि काकांची खूपच गडबड सुरू आहे. अगदी महाप्रसादापासून स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्त महाप्रसाद घेतल्याशिवाय घरी परत जात नाही ना, याची दक्षता काका याची डोळा हेच प्रवित्र ठेवून ठेवले आपण. आणि स्वामींनी दिलेली पावती आहे की मला भक्तगणांपर्यंत पोहोचवायची. मी फक्त एक निमित्त आहे अंजरल्यात आणि तो निमित्त स्वामींनीच ठरवून घेतलेला आहे. हे एवढंच पाहिजे आणि माझ्या परम मित्रांच्या थ्रू तुमच्यापर्यंत हा संदेश येत आहे. हा तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा ही विनंती. धन्यवाद. तर चालू द्या, काकांची खूप गडबड चालू आहे. हो, जेवण वगैरे झालं. तर म्हणजे बघितलं आपण काकांच्या घरी स्वामींचं दर्शन आपल्या सर्वांना घेता आलं. मागच्या वर्षीसुद्धा आपण आलो होतो आणि याही वर्षी आलो आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा नक्कीच येणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पाहिलाच आहात. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मंडळी, पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, जय शिवराय.